त्या ठिकाणी स्वतः खासदार असताना एक मुलगा येते आणि विधानसभेला राहून अपक्ष आमदार होते. तेव्हापासून हा संघर्ष सुरू झाला. आमच्या आसनाशिवाय हे कसं निवडून येऊ शकतं आणि निवडून येणं धाडस कसं करू शकतं, तेव्हापासून उभा झालेला हा संघर्ष आहे. आमदार झाल्याशिवाय आमदाराचा गुलाम पण निघाला होता. मुंबईत जाऊन काही नेत्यांची गाडबेड झाली. मी दिल्लीला गेलो आणि दिल्लीला गेलो की मान्य येऊन आला तुमच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला. काय गुन्हा दाखल झाला की हे जयकुमार गोरेनं अपक्ष, सत्ता त्यांची, पोलीस अधिकारी त्यांचे, पण माझा आरोप काय झाला की जयकुमार गोरेनं सदाशिव तात्यांचा खून करण्याची सुपारी पोलिसांना दिली, पोलिसांनी फायरिंग केलं. म्हणजे जे पाकिस्तानात पण कधी घडलं ते इथं घडलं असं सांगितलं. एखादा सामान्य कुटुंबातलं पोरग पुढे येते आणि सूर्य सुद्धा त्यांच्या परवानगीशिवाय मावळत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. त्या बारामती राज्यात 11 आमदार त्यांचे, अधिकारी आमदार त्यांचे, आणि असा समोर होता की आम्ही दगड उभा केला तरी निवडून आलो. असा आमचा भाग तालुक्याचा इतिहास माहिती आहे. हा संघर्ष प्रस्थापित विरुद्ध विस्थापित, प्रस्थापितांना माझ्या घरात असं, पण एक लक्षात ठेवा, सामान्य कुटुंबातलं एखादं पोरगं येते, समाजकारणात राजकारणात स्वतःचं अस्तित्व निर्माण करते, लोकांची सेवा करते, लोकांच्या हक्कासाठी लढते आणि लोकांना स्वतःचा हक्क काय जाणून करून देते, तेव्हा सगळ्यात जास्त कुणाच्या पोटात दुखत असेल, सगळ्यात जास्त कुणा वाईट वाटत असेल तर ते प्रस्थापितांना वाटतं. आणि आम्ही सामान्य कुटुंबातले आहोत, ते स्टेटस सामान्य कुटुंबातला आहे. बघा सांगा, एक कधी कोणाचा ऊस तोडायला, दुसरा नोटीस आणि रेशमी वाला. हे कुठे घडू शकतं? हे फक्त भारतीय जनता पार्टीत घडू शकतं. इथं किती दहशत, किती विषय होता, मी तुम्हाला सांगू. एखादी गाडी शेत आली ना, आपलं गाडी आली लागतं माग, गाडी आली की लागतं माग. कोणी जेवढा गाडी पळवलं तेवढं मागं पळतं होतं, पळतं का नाही? जेवढे गाडीचं स्पीड वाढलो तेवढं त्याचं स्पीड वाढलेलं असतं. थोडंसं स्पीड कमी केलं की त्याचं स्पीड कमी होतं. गाडी थांबवली की ते थांबते आणि गाडी थांबून स्टँड लावलं की ते उलट राहते आणि खाली लागलं की धुवून ठेवते. पण आता मी असं बोलतो, सांगितलं सगळं करून बघा. सांगितलं सगळं करून बघा. त्यामुळे एक लक्षात घ्या, आपण पुढं पाहिलं की ते मागे पडतं आणि आपण उलट पाहिलं की ते पुढं पडतं. त्यामुळे अजिबात चिंता करू नका. आपण साहेब एवढं स्वस्त आहे ना, एवढं स्वस्त आहे कुणी म्हणून टाकेल. अशा अनेक संकटाच्या छातीवर उभा राहून हा जयकुमार गोरे पुन्हा पुढे गेला. लक्षात ठेवा, आपण कुणाच्या वाटेला जायचं नाही, आपल्या वाटेला सोडायचं नाही, आपला बंडातले ना, आणि सावज टप्प्यात आल्याशिवाय हात घालायचा नाही. अनेक सावज टप्प्यात आलेली आहे. एक माझा भेट झाली नसेल, त्याच्यामध्ये एक मेसेज असाही सापडला की अकलूजचं पोचलेलं आहे. आज नाही बोलला, तेव्हा बोलतो मी, गरज आहे आज बोलला.
पण काही गोष्टी आपल्याला नक्की सांगेल की जयकुमार गोरे पालकमंत्री झाल्यानंतर खूप नाही झाला पाहिजे म्हणून अनेकांनी दिवे पाण्यात ठेवले, पण झालाय आता. आणि मी कुणाची जिरवायला नाही आलो, मी आजही सांगतो, मी कुणाची जिरवायला नाही आलो. मी माझ्या पक्षाचं काम करायला आलो, मी माझ्या सामान्य माणसाचा भय करायला आलो. मी तर कुणाची जिरवायला आलो नाही, कुणाचं साम्राज्य संपवायला आलो नाही. मला माझ्या पक्षाला जबाबदारी दिली तर भारतीय जनता पक्षाच्या वाढीची आणि इतर सामान्य जनतेच्या सेवेची जबाबदारी माझ्यावर दिली आणि ती जबाबदारी पार पाडण्यासाठी मी आलो. आणि मी आजच पहिल्या दिवशी सांगितले सातपुते, जे उद्दिष्ट मला माझ्या पक्षानं दिलंय ते उद्दिष्ट पूर्ण झाल्याशिवाय मी जाणार नाही. अगदी सर्वाधिक मतानं इथं निवडून देण्यासाठी सर्वच जग मधला या ठिकाणी संपन्न होतोय. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात सन्माननीय आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब यांच्यासाठी आपण शुभेच्छा देऊया. एक विनंती बरं माहिशिरसकर, टाळ्यावरती टॅक्स नाही, आपल्याला मनापासून टाळ्या वाजल्या पाहिजे आणि मनापासून कौतुक झालं पाहिजे. आपल्या या लोकांचं, आपल्या माणसाचं कौतुक अगदी मनापासून करूया. सन्माननीय आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब यांचंही तमाम आमच्या माहिशिरसकरांच्या वतीनं आम्ही त्यांच्या वतीनं आपण करतोय. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात सन्माननीय आमदार जयकुमारजी गोरे साहेब यांचा यथोचित सन्मान आणि त्यांना शुभेच्छा आपण या ठिकाणी देऊयात. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला साजेल असा भला मोठा पुष्पहार देऊन त्यांचा यथोचित सन्मान लोकार्पण आपण या ठिकाणी केलं. आणि या निमित्तानं मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्या एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.